1 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे। मागील वर्षभर वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घेत विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देईल ही अपेक्षा होती। साधारणतः वैधानिक विकास मंडळ संविधान 371(2) तरतुदीनुसार विदर्भ व मराठवाड्याच्या विकासाचं संविधानात्मक कवचकुंडल आहे। 1 मे 1994 ला वैधानिक विकास मंडळाची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये करण्यात आली। त्याची मुदत 30 एप्रिल 2020 ला संपली। 30 एप्रिल 2020 पासून हे सरकार विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्याच्या प्रस्तावाचा फक्त विचार करत राहिली। मंत्रिमंडळामध्ये 2दा हा प्रस्ताव आला, पण पुढे बघू अशी भावना व्यक्त करत अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलं। 1953 मध्ये जेव्हा नागपूर करार करण्यात आला, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या याच्यावर हस्ताक्षर आहे आणि हा करार करताना विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला समतोल विकासासाठी राज्य सरकार विशेष लक्ष देईल अशी भावना ही व्यक्त करण्यात आली। याच आधारावर 1956च्या राज्य पुनर्रचना कायदा करत असताना घटनेमध्ये 371(2) ची तरतूद करण्यात आली आणि विदर्भ मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याच्या दृष्टीने संविधानातली ही तरतूद होती। ही तरतूद केल्यानंतर वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव येण्यासाठी सुद्धा अनेक वर्ष लागलीत। 26 जुलै 1984 ला स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी वैधानिक विकास मंडळाचा वैधानिक प्रस्ताव हा विधानसभा व विधान परिषदेमध्ये मांडला। विधानसभेत 8 तास चर्चा झाली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या भाषणांचे दाखले देण्यात आले। नागपूर कराराचा संदर्भ देण्यात आला आणि विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला विकासामध्ये न्यायोचित असा नियतव्यय उपलब्ध व्हावा, विकासाच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या हक्काचा निधी हा त्यांना या वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून देण्याची कायदेशीर तरतूद व्हावी, या दृष्टीने 26 जुलै 1984 चा हा वैधानिक प्रस्ताव हा एकमताने मंजूर झाला। तेव्हा सन्माननीय सदस्य शरदचंद्र गोविंदराव पवारजी यांनी सुद्धा त्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे आणि 26 जुलै 1984 ला हा ठराव मंजूर होतो आहे। शाहू महाराजांची एक कथाही सांगितली की जर आपण विदर्भ व मराठवाड्याला वैधानिक विकास मंडळाच्या 371(2) अनुच्छेदानुसार जर संरक्षण दिलं नाही तर या महाराष्ट्रामधली विकासासाठी ही जनता वंचित राहण्याची शक्यता आहे अशी भावना व्यक्त केली। 26 जुलैमध्ये 8 तास चर्चा झाली आणि याला ऐतिहासिक क्षण असा उल्लेख विधानसभेत आणि विधान परिषदेतल्या सन्माननीय सदस्यांनी केला। पण आमचं दुर्दैव आहे
की ज्यांची आजी विदर्भाची आहे हे गौरवाने सांगणारे मुख्यमंत्री आज विदर्भाच्या व मराठवाड्याच्या जनतेला उशक काग होता होता काग रात्र झाली ही स्वर्गीय सुरेश भटाची गीत म्हणण्यासाठी अशा पद्धतीने भाग पाडताय। साधारणतः या संदर्भामध्ये लोकसंख्येच्या अनुपाताचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा 2011च्या लोकसंख्येनुसार जी जनगणना झाली विदर्भाची व मराठवाड्याची एकूण लोकसंख्या ही 38.14 आहे। 38.14 ही जर 2011ची लोकसंख्या असेल तर अर्थसंकल्पामध्ये जो प्लॅन म्हणजे विकास निधी आहे यामध्ये 38.14% निधी हा विदर्भ व मराठवाड्याला उपलब्धच झाला पाहिजे। अनेक वर्ष विदर्भ मराठवाड्यावर अन्याय झाला। 26 जुलै 1984 ला वैधानिक प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सुद्धा सचिवालयात बसणाऱ्या व काही मंत्र्यांशी नेत्यांशी साठगाठ संगनमत करून विधानसभेच्या वैधानिक प्रस्तावाचाही अपमान करण्याचं पाप हे तात्कालिक काही शुक्राचार्यांनी केलं होतं। 84 मधल्या वैधानिक प्रस्तावाची अंमलबजावणी ही 1 मे 1994 म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर या संदर्भात जो ठराव होता त्याचा आदेश काढला आणि राजपत्रित म्हणजे गॅझेट नोटिफिकेशन 5 ऑगस्ट 1994 ला करण्यात आलं। त्याच शुक्राचार्याचे काही वंशज हे आजही शिल्लक दिसत आहे। कारण दुसरीकडे सिंचन क्षेत्र असेल दांडेकर समिती बसली, सत्य शोधन समिती झाली, विजय केळकर समिती झाली आणि या समित्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विदर्भ व मराठवाडा जिथं 2011च्या जनगणनेनुसार 38.14% लोकसंख्या आहे, जर वैधानिक विकास मंडळाचं कवच नसेल तर विदर्भ व मराठवाड्याची जनता पुन्हा विकासापासून दूर कोसो दूर वंचित राहील। अर्थसंकल्प मांडताना वैधानिक विकास मंडळाच्या या संविधानाच्या तरतुदीच्या मुळे कोणीही अर्थमंत्री असेल तर त्याला हेराफेरी करता येत नाही। त्याला नसतीवर अविभाजित निधी सोडून जो विकासाचा विभाजित निधी आहे तो लोकसंख्येच्या अनुपातामध्ये द्यावाच लागतो। हे कायदेशीर बंधन हे अर्थमंत्र्यावर असतं। पण गेले वर्षभर विदर्भाची जनता मराठवाड्याची जनता या सरकारकडे विदर्भ व मराठवाड्याचा अवमान होणार नाही अशी वर्तणूक अपेक्षित करते। मी स्वतः व्यक्तिगत रीतीने मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाणजी, काँग्रेसचे आजचे अध्यक्ष नाना पटोलेजी, नितीन राऊतजी, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि विधानसभेत मागच्या अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादांच्याही लक्षात आणून दिलं की कदाचित अतिशय व्यस्ततेच्या कारणाने इतक्या महत्त्वाच्या प्रस्तावाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असावं। जगामध्ये सर्वात जास्त आत्महत्या भारतात आणि भारतामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त आत्महत्या विदर्भ मराठवाड्यात होतात। जानेवारी 2001 ते आजपर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यापैकी 83.74% हे विदर्भ मराठवाड्यांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे। कारण आम्ही दुर्दैवाने सिंचनाची सोय केली नाही। काही नेत्यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं। मागच्याच वर्षीचे जर मी आकडे घेतले तर जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 11 महिन्यात 2270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि यापैकी
1230 विदर्भ, 693 मराठवाडा, म्हणजे 1923 हे विदर्भ मराठवाड्याचे आहे, 322 उत्तर महाराष्ट्राचे आहे आणि 25 पश्चिम महाराष्ट्राचे आहे. मानव विकास निर्देशांकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये 358 शासकीय तालुके आहेत. महाराष्ट्रामध्ये 351 पंचायत समिती आहेत. या 358 तालुक्यापैकी 125 मानव विकास निर्देशांकामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये येतात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्याच्या व्याख्येमध्ये जो तालुका रोजगारामध्ये अतिशय मागास आहे, शिक्षणामध्ये अतिशय मागास आहे, आरोग्यामध्ये अतिशय मागास आहे, या तालुक्यांना आपण मानव विकास निर्देशांकामध्ये घेतलं. आणि विदर्भ मराठवाडा या 125 तालुक्यापैकी 90 तालुके हे विदर्भ मराठवाड्याचे आहे. वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाल्यानंतर जुना अनुशेष थोडा थोडा भरायला सुरुवात झाली. काही सेक्टरमधला अनुशेष भरून काढण्यात आला. पण हा एक षडयंत्राचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही की जेव्हा विदर्भ मराठवाडा हा बरोबरीनं येताना दिसतोय तेव्हा काहीतरी थातूर मातूर कारणं सांगून वैधानिक विकास मंडळाची मुदत 30 एप्रिल 2020 ला संपल्यानंतर सुद्धा सरकार अजूनही कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप घेताना दिसते. आज महामहिम राज्यपाल महोदयांकडे आम्ही जाऊन आलोत. सर्व पक्षीय आमदारांनाही आम्ही विनंती करणार आहोत, सूचना करणार आहोत, आवाहन करणार आहोत की हा प्रश्न राजकीय पक्षाचा नाही, हा प्रश्न विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेच्या हक्काचा आहे. या जनतेच्या हक्कावर कोणी घागा घालण्याचा प्रयत्न केला तर पक्ष न पाहता अशा नेत्याला धडा शिकवायची आवश्यकता असेल तर सर्व राजकीय पक्षाच्या विदर्भ व मराठवाड्याच्या आमदारांनी एकत्र येणं ही गरज आहे. आज महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती केली की आपण सरकारला सूचना करावी. सरकारला विदर्भ व मराठवाड्याचा जे संरक्षक कायदेशीर कवच आहे ताबडतोब मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मंजूर करून या वर्षीचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प हा लोकसंख्येच्या अनुपातात विकास निधी वितरित करण्याच्या दृष्टीने त्वरित सरकारने वेगाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा विदर्भ व मराठवाड्याचा अपमान करणारा अर्थसंकल्प हा सरकारला सादर करू द्यायचा की नाही याचा विचार हा विदर्भ व मराठवाड्याच्या सर्व पक्षीय विधानसभा सदस्यांना करणं हे गरजेचं होणार आहे. ही साठमारी विदर्भ व मराठवाड्याच्या पैशावर वक्रदृष्टी ही जर सरकारचा कोणी नेता ठेवण्याचा प्रयत्न करेल तर विदर्भाची जनता आहे अशा शुक्राचार्याला पुन्हा एकदा विदर्भाचा दर्भ दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेची व मराठवाड्याच्या जनतेची ही इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारने ताबडतोब विशेष मंत्रिमंडळाची बैठक त्वरित आयोजित करून वैधानिक विकास मंडळाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. वैधानिक विकास मंडळाच्या प्रस्तावाची जी मुदतवाढीचा प्रस्ताव आहे त्याला मान्यता देऊन या वर्षीचा अर्थसंकल्प हा 371(2) नुसार लोकसंख्येच्या अनुपातात विकास खर्चाकरता निधीचे वाटप करण्याचं कार्य करावं. शिक्षण, प्रशिक्षण व सेवा योजन यासाठी सुयोग्य व्यवस्था करावी व विदर्भ व मराठवाड्याच्या
जनतेवर सरकारच्या माध्यमातून अन्याय होता कामा नये या दृष्टीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्वरित वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ देण्याचा निर्णय करावा. आपल्यापैकी काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. विदर्भातील कुठले आमदार तुमच्या पाठीशी किंवा तुमच्या बरोबर आहेत असं तुमचं दावा आहे? कारण सर्वपक्षीय तुम्ही म्हणाला. विदर्भाचे आमदार कोण पाठीशी आहे मला माहित नाही. विदर्भातले सर्व आमदार विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी असावे ही अपेक्षा मी व्यक्त केली. शेवटी ज्या जनतेनी, तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असाल, ज्या जनतेच्या मतावर तुमची आमदारकी आहे त्या जनतेला धोका पोहोचेल असं जर कृत्य कोणी करत असेल तर अशा प्रसंगामध्ये तुमच्यावर ही नैतिक जबाबदारी आहे. विदर्भाचे मंत्री सध्या शिवसेनेचे संजय राठोड गायब आहे. 10 दिवस झालेले आहेत आज जवळजवळ आणि ते कुठेही सापडत नाही. मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा सुरू आहे, त्यातही सध्या तो उपस्थित नाही आतापर्यंत. काय म्हणाल सगळ्या प्रकरणावर? एक मोठी आज आपली वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे जी साधारणतः आर्थिक अनुशेषाबद्दल आहे. व्यभिचाराच्या अनुशेषाचा दुरान्वय संबंध नाही. सवाल आपसे एक ही है, अलग है थोड़ा सवाल. नवंबर में 12 एमएलसी जो लोग हैं उनको नॉमिनेशन किया गया था, लेकिन अभी तक उसके ऊपर गवर्नर ने अप्रूवल दिया नहीं है. कांग्रेस का कहीं कहना है, यानी नाना पटोले का कहना है कि अगर ऐसा अप्रूवल वो नहीं देते तो आगे कोर्ट का दरवाजा भी खटखटाया जा सकता है, पीआई जो है वो दर्ज हो सकती है. कैसे देखते हैं आप इसको कि गवर्नर नॉमिनेशन सीट्स है और गवर्नर के बारे में बोल रहे कि पीआई कर सकते हैं? ऐसा है, महामहिम राज्यपाल महोदय ये देश के संविधान से, विश्व रत्न भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी के संविधान के चौकट में ये राज्य के घटनात्मक प्रमुख है. किसी को अगर मुख्यमंत्री भी बनना है तो महामहिम राज्यपाल महोदय ही उनको शपथ देते हैं. ये शपथ राज्यपाल महोदय तय करते हैं, ये शपथ कोई और तय नहीं करता. तो घटनात्मक प्रमुख की जिम्मेदारी जो संविधान ने 153 में कही है, 153 से आगे हर सेक्शन में घटनात्मक प्रमुख ये घटना के चौकट में काम करे. अब घटना का अर्थ इंटरप्रिटेशन करने के लिए महामहिम राज्यपाल महोदय के पास हमारी ही सरकार ने कई अधिकारियों को भेजा है. जो अधिकारी राजभवन में ये संविधान के नियमों का, संविधान के प्रोविजन का इंटरप्रिटेशन करते हैं. अब जो 12 एमएलसी बनाने के लिए जो खुला युद्ध शुरू किया है सरकार ने, जो सरकार के कोई विशेष व्यक्ति कह रहे हैं कि हम राज्यपाल महोदय के साथ खुला युद्ध कर रहे हैं, जनता के लिए नहीं, जनता के प्रश्नों के लिए नहीं, तो हम में से कोई 12 विधान परिषद सदस्य बने तो मुझे लगता है इस खुले युद्ध को माननीय महामहिम राज्यपाल महोदय ने संविधान के चौकट में उसका स्वीकार करना चाहिए. वैधानिक विकास मंडळ हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आमचा आत्ता सध्या आमचा कारण आम्ही जी याच्यावरचा अंदाज घेतला, जर वैधानिक विकास मंडळ झालं नाही तर 2020-21 हे तर कोरोनाचं संकट होतं, पण पुढचं संकट विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला, शेतकऱ्यांवर मरोनाचं संकट राहण्याची शक्यता आहे. हजारो कोटीचा निधीची हेराफेरी व्हायची शक्यता आहे. अतिशय गंभीर विषय आहे. आता राज्यासमोर 12 आमदार झाले काय आणि 12 आमदार नाही झाले काय हा प्रश्न आमच्या दृष्टीने गौण आहे, पण विदर्भ व मराठवाड्याची जनता दारोदार होता कामा नये ही आमची महत्त्वाची भूमिका आहे. सर्व आमदारांशी संवाद मी करणार आहे.
आणि या अगोदर मराठवाडा व विदर्भातल्या काही प्रमुख नेत्यांनाही मी या संदर्भात आग्रह केला आणि त्यांनीही मला शब्द दिला की या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडा व विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाच्या प्रस्तावाच्या बाजूनी आग्रह धरणार आहोत. विशेष करून श्री अशोक चव्हाण साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, यांच्याशीही मी चर्चा केली, श्री नितीन राऊत यांच्याशीही चर्चा केली आणि आजपर्यंत आम्ही वाट पाहिली की आज होईल. कदाचित व्यस्त आहेत, सरकार मंत्री व्यस्त आहेत. नियोजन विभागातून मी माहिती घेतली, प्रस्ताव तयार आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन विदर्भाच्या व मराठवाड्याच्या जनतेला संदेश देण्याची आवश्यकता आहे. सर्व आमदार कोणत्याही पक्षाचे असोत, गरज ही विदर्भाच्या जनतेच्या व मराठवाड्याच्या जनतेच्या हितासाठी आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन वैधानिक विकास मंडळ होणं आणि जर सरकारने वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भामध्ये उदासीन भूमिका घेतली तर आम्ही 12 आमदारासाठी खुले युद्ध तर करणारे लोक नाही आहोत. कारण आमच्या दृष्टीने सत्ता महत्वाची नाही, पण सत्य महत्वाचं आहे. पण जनतेच्या प्रश्नासाठी सरकारच्या विरुद्ध मग जनतेच्या सोबत खुले युद्ध मात्र निश्चित होईल. जर वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाली किंवा त्या माध्यमातून काही आर्थिक तरतूद झाली किंवा तसं नव्हतं अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तरतूद झाली, तर तुम्हाला काय वाटतं आताच्या घडीला मराठवाडा विदर्भासाठी किती पैशांची आवश्यकता आहे? कारण कोरोनाचा काळ गेलाय, अनुशेष पण भरून काढायचा, तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की लोकसंख्येच्या अनुपातात जो विकास निधी असेल तो द्यायचा. मी रकमेवर काही चर्चा करत नाहीये. म्हणजे कोरोनाच्या कार्यकाळात जर आपलं उत्पन्न कमी झालं तर जे असणारा विकास निधी, मर्यादित साधन संपत्ती उपलब्ध आहे, ही मर्यादित साधन संपत्तीचं समान वितरण लोकसंख्येच्या अनुपातात हा विकास निधी वितरित व्हावा आणि म्हणून एक विशिष्ट रक्कम हा या कायद्यामध्ये अंतर्भाव नाही. संविधानाची तरतूद 371(2) नुसार जो निधी उपलब्ध आहे त्या निधीचं हक्कानुसार लोकसंख्येच्या अनुपातामध्ये वाटप व्हावं हे अपेक्षित आहे. आणि निधी कमी असेल तर जो काही आहे आम्ही सारे भाऊ भाऊ सर्वजण सोबत मिळून त्याचा योग्य उपयोग करू, हा विषय आहे. ससानीची मालाड परिसरामध्ये झाडं तोडली जातात. बेटा या विषयावर आज शिवसेना आलेला शिवसेनेकडून एकही शब्द काढला जात नाही. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, शेवटी त्यांनी जनहितासाठी जो जो निर्णय करावा लागतो तो निर्णय केला पाहिजे. कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे, कायदे तोडणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि राज्याच्या हितासाठी जो अधिकार आपल्या संविधानाने मुख्यमंत्री मंत्री सरकार म्हणून दिला आहे त्या अधिकाराचा सन्मान करत त्या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. आणि हा उपयोग जर सरकारने योग्य पद्धतीने केला तर चुकीच्या पद्धतीने कायद्याचा भंग करणारा लोकशाहीमध्ये दोषी असेल तर कडक शिक्षा केली पाहिजे ही अपेक्षा. तुम्ही शिष्टमंडळ म्हणजे मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल त्या आमदारांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? कारण की आज भाजपच्या आमदारांचं शिष्टमंडळ मुंबईच्या विषयांसंदर्भात भेटायला गेलेलं आहे, तर असं यापुढील काळात तुम्ही भेटायला जाणार आहात? मी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः व्यक्तिगत दूरध्वनीच्या माध्यमातून या अगोदरच चर्चा केली. मागच्या 2 दिवसाच्या अधिवेशनात मी माझ्या भाषणामध्ये ही आग्रही मागणी केली. माझ्या भाषणाच्या उत्तरात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा निश्चितपणे आम्ही वैधानिक विकास मंडळ स्थापन म्हणजे मुदतवाढ देऊ असंही आश्वासन विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये आहे. पण वाट पाहिल्यानंतर अर्थसंकल्प आता 1 मार्च पासून अधिवेशन सुरू होत आहे आणि तरीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीच्या प्रस्तावाला मान्यताच दिली नाही. हे शुक्राचार्य कोण आहे? आणि या शुक्राचार्यांचे बुरखे फाडावे लागतील ही स्वार्थी भावना घेऊन विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला काय हे वसाहत नाही आहे. तुम्ही आमच्या पैशावर डगा मारू शकणार नाही आणि म्हणून ही गंभीर बाब आहे. असा अर्थसंकल्प मांडू देणं म्हणजे विदर्भाच्या जनतेवर आणि मराठवाड्याच्या जनतेवर हा अन्याय केल्यासारखा आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये जे संविधानाचं कवचकुंडल आहे, जे कवचकुंडल 56 मध्ये तात्कालिक गृहमंत्री श्री
पंडित गोविंद वगैरे पंतांनी दिलं आणि श्री पाटसकर कायदा मंत्री होते, बुद्धिमान लोक होते ना. त्यांनी हे कवचकुंडक यासाठी दिलं की विदर्भाच्या व मराठवाड्याच्या जनतेचं शोषण होता कामा नये. अशा शोषण करणाऱ्यांना हे विदर्भ व मराठवाड्याच्या भूमीमध्ये माफी नाही. वैधानिक विकास मंडळ रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाणार का? नाही, वैधानिक विकास मंडळ रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाण्याची आवश्यकता नाही. जनतेचं कोर्ट आहे. शेवटी ज्या जनतेने निवडून दिलं ही जबाबदारी सरकारवर आहे. हायकोर्टात जाण्याचा प्रश्न उपस्थितच होत नाही. यामध्ये 1984 मध्ये 26 जुलैला छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनी प्रस्ताव जेव्हा तुम्ही वैधानिक प्रस्ताव मंजूर केला आणि या वैधानिक प्रस्तावाच्या संदर्भात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी सुद्धा याचं महत्त्व समजून सांगितलंय. मग हा प्रश्न उपस्थित कुठं होतो हायकोर्टात जाण्याचा? हायकोर्टात जाण्यासाठी विदर्भातल्या जनतेला आणि मराठवाड्याच्या जनतेला उद्युक्त करण्याची आवश्यकता नाही. जनतेचं कोर्ट आहे, हा जनतेचा हक्क आहे. प्रत्येक हक्काविरुद्ध सरकारने कोणती भूमिका घेतली कायद्याच्या बाहेर येईल तर जनतेला रस्त्यावर येऊनही याच्या संदर्भामध्ये सरकारला जाब विचारता येते. म्हणून हायकोर्टात जाण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही.